मित्रांनो, एक उंदीर एका कसाईच्या घरात राहत होता। एक दिवस कसाई आणि त्याची पत्नीने बाजारातून घरी आल्यावर पिशवीतून उंदीर पकडण्याचा पिंजरा काढला। ते पाहून उंदीर खूप अस्वस्थ झाला। कसाईच्या घरात एक कबूतर, एक कोंबडा आणि एक बकरा देखील राहत होता। उंदीर पहिले कबुतराकडे गेला आणि म्हणाला, आज कसायाने पिंजरा आणला आहे, हे तुला माहित आहे का? कबूतर हसायला लागलं आणि म्हणाल, मला काय करायचंय, तुझं तू बघून घे। मग उंदीर कोंबड्याकडे गेला। कोंबडाही जोरात हसायला लागला आणि म्हणाला, भाऊ, पिंजरा तुझ्यासाठी आणलाय। शेवटी उंदीर शेळीकडे गेला। शेळीने हसून तेच उत्तर दिलं। दुसऱ्या दिवशी उंदराच्या पिंजऱ्यात सापाची शेपटी अडकली आणि उंदराच्या पिंजऱ्याचा आवाज येताच कसायाची बायको बघायला गेली आणि सापाने तिला चाव घेतला। काही वेळातच डॉक्टरांना बोलवण्यात आले। डॉक्टरांनी उपचारासाठी कबुतराचे सूप प्यावे लागेल असं सांगितलं। मग काय, कबूतर मेले आणि त्याचे सूप झालं। ती आजारी असतानाच पाहुणे तिला भेटायला आले। त्यावेळी कोंबडा कापून पाहुण्यांना देण्यात आला। त्यानंतर जेव्हा ती पूर्णपणे बरी झाली तेव्हा आनंदाने कसायाने बकरा कापला आणि मित्रांना पार्टी दिली। निष्कर्ष हाच आहे की जर कोणी तुम्हाला त्यांच्या समस्येबद्दल सांगत असेल तर त्याच्यावर हसू नका, तर त्याची समस्या समजून घ्या आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते।